नमस्कार, मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात नांगरगाव येथील देशप्रेमी कंपनीची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। 6 मार्च 1949 रोजी लोणावळ्यातील निसर्गरम्य वातावरणात सुरू झालेली शाळा म्हणजेच गुरुकुल हायस्कूल तुंगारली लोणावळा। सुसज्ज अशा वर्गखोल्या, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, सुसज्ज आणि विस्तीर्ण अशी खेळाची मैदाने, सुसज्ज प्रयोगशाळा आणि ग्रंथालय, एनसीसी पथक असलेली तालुक्यातील एकमेव शाळा, आधुनिक सुविधांनी युक्त असे वसतिगृह, सुसज्ज असे सभागृह, विशेष कला व खेळांसाठी मार्गदर्शन, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विशेष सवलत, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आणि विशेष मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास। चला तर मग आपल्या पाल्याचे भविष्य घडविण्यासाठी आजच संपर्क साधा। गुरुकुल हायस्कूल तुंगारली लोणावळा। बातमीत आपलं स्वागत। लोणावळ्यातील नांगरगाव औद्योगिक वसाहतीतील इंडोसिस कंपनी देशप्रेम जागृत ठेवण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे। इंडोसिस इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मावळ वार्ताच्या टीमने स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कंपनीच्या उपक्रमाविषयी माहिती घेण्यासाठी भेट दिली। भारताच्या संरक्षण सामग्री क्षेपणास्त्रामध्ये वापरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक भाग कंपनीत बनविण्यात येतात। नवनवे प्रयोग कंपनीच्या माध्यमातून केले जातात। यात सर्व धर्मीयांचा सहभाग आहे। याबाबत प्रत्येक शनिवार साधारण सभा घेण्यात येते। तिची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात येते। या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली। कंपनीचे संचालक निलेश वर्तक, मावळ वार्ता प्रतिनिधी प्रदीप वाडेकर यांनी घेतलेली खास मुलाखत। भारताचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलो लोणावळ्यातील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये नांगरगावच्या, आणि विशेष म्हणजे ही जी कंपनी आहे इंडोसिस इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीमध्ये आपण मुद्दाहून आज भेट देण्यासाठी आलो आहोत। ही कंपनी बेसिकली सैन्य दलात जे क्षेपणास्त्र आहे त्याचे काही पार्ट बनवतात आणि अजून विशेष म्हणजे यातील नवीन नवीन प्रयोग या ठिकाणी केले जातात। आणि अजून एक विशेष बाब म्हणजे जेव्हा या कंपनीमध्ये सर्वांची सभा असते दर आठवड्याला, त्या आठवड्याला राष्ट्रगीताने सुरुवात होते आणि त्याचमुळे आज आपण या ठिकाणी भेट दिलेली आहेत। या कंपनीचे संचालक निलेशजी वर्तक या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हे उपक्रम तुमचा इतक्या वर्ष चालू आहे आणि काय सांगाल आजच्या या अमृत महोत्सव दिनानिमित्त। धन्यवाद। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देतो। हा उपक्रम खरं तर एक 6 वर्षापूर्वी चालू झाला। सुरुवातीला फक्त आमची मीटिंग दर शनिवारी मीटिंग घ्यायची असं आमचं चालू होतं, पण आणि प्रत्येक शनिवारी आम्ही कुठल्या तरी विशेष व्यक्तीला इथे बोलवून त्यांच्याकडनं सुद्धा मार्गदर्शन घेत असतो। तर एका शनिवारी आम्ही इथले हमीदजी जे आहेत की जे माझ्या मते गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांच्या नावावर 2 रेकॉर्ड आहेत असे मावळातले कदाचित एकमेव असावे, तर ते आमच्या इथे व्हिजिटला आले होते आणि त्यांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये असं सांगितलं की त्यांनी ते वर्ल्ड रेकॉर्ड करायच्या आधी त्यांनी झेंडा तिथे आपला भारताचा फडकावला आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्रगीत म्हणलं। अरे म्हटलं, आपली भारतीय लोक जेव्हा बाहेरच्या देशात जाऊन राष्ट्रगीत म्हणतात तर आपल्याला आपल्या देशात आपल्या कंपनीत का म्हणता येऊ नये। तर अशा विचारांनी तो उपक्रम चालू केला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गेले 6 वर्ष तो उपक्रम दर शनिवारी न चुकता 9:30 वाजता इथे असतो। आम्ही कधी कंपनीत असलो नसलो, कोणी वरिष्ठ असले नसले तरी आमचे सगळे सहकारी तो उपक्रम चालू ठेवतात। कंपनीच्या याच्याबद्दल प्रोडक्शन कंपनी चालू केली माझ्या वडिलांनी, श्रीकृष्ण वर्तक यांनी 78 मध्ये। तशी 40 वर्ष झाली, अनेक चढउतार कंपनीने बघितले आणि आता गेली 30 वर्ष आम्ही विशेष करून संरक्षण खात्याकरता लागणारी आणि त्यातल्या त्यात आपले आर्मीचे जे टँक असतात, रणगाडे असतात, त्या रणगाड्यात लागणारी इक्विपमेंट आम्ही बनवतो आणि आज आमचा 100% व्यवसाय संरक्षण खात्याबरोबर होतो। त्यांच्या ऑर्डनन्स फॅक्टरीज किंवा आता ह्या बाकी मोठ्या कंपन्या आहेत जसं टाटा आहे, L&T आहे, ते सुद्धा आता काही रणगाडे क्षेपणास्त्र बनवत आहेत, तर त्याच्यात सुद्धा आमचे इक्विपमेंट जातात।
आणि आजच आमच्या मीटिंगमध्ये आमच्या एका सहकार्याने सांगितलं की तो एका नेव्हल बेसला गेला होता विशाखापट्टणमला, आणि जेव्हा त्याला तिथल्या नेव्हल ऑफिसरने सांगितलं की वी आर प्राऊड ऑफ यू, की आम्हाला तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही आमच्याकरता ही देशी स्वदेशी मेक इन इंडिया इक्विपमेंट बनवताय, आणि ती खरी आमच्या कामाची पावती असते. मेक इन इंडिया म्हणजे तुम्ही सार्थ करता ते मेक इन हो. इंडियाचं प्रोजेक्ट. कंपनीचे अजून नवीन प्रयोग काहीतरी केले जातात त्याबद्दल काय सांगाल? आता गेले एक 10-20 वर्ष आम्ही न्यूक्लिअर डिटेक्शन ह्याच्यात काम करतोय. आम्ही एक डिफेन्स लॅबोरेटरी जोधपूर म्हणून गव्हर्नमेंटची DRDOची लॅबोरेटरी आहे, त्यांच्याबरोबर आम्ही संयुक्तपणे न्यूक्लिअर रेडिएशन डिटेक्शनची इक्विपमेंट डेव्हलप करतो आणि त्याचं उत्पादन पण करतो. आता रिसेंटली आम्हाला 2 त्यांच्याकडनं ऑर्डर मिळालेल्या आहेत डेव्हलपमेंटच्या, की ज्याच्यामध्ये एखादा माणूस किंवा सैनिक वॉरझोनमधनं परत येतो तेव्हा त्याला न्यूक्लिअर काही त्याच्यावरती बाधा झाली आहे का, मग अगदी त्याच्या बुटापासून असेल ते केसापर्यंत त्याचं सगळ्याचं स्क्रीनिंग करून डिटेक्शन करणं, आणि जर का तसं काही असेल तर त्याला योग्य ते उपचार किंवा ते त्याला प्रोव्हाइड करणं, हे त्यातलं काम आहे. खूप छान काम चाललंय कंपनी. आम्हाला सार्थ अभिमान असा आहे की लोणावळ्यातली एक कंपनी ती भारतीय सुरक्षेच्या कामी येते. तुम्ही खारीचा वाटा त्या सुरक्षेमध्ये उचलताय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. मी म्हणेन खार हे मी खूप जास्त मोठं म्हटलं, आमचा मुंगीचा वाटा आहे, पण जे काही काय असे ना आम्हाला निश्चित अभिमान आहे की आम्ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली भारताच्या संरक्षणाच्या ह्याच्यात काहीतरी भूमिका बजावू शकतो. मुख्य कार्यकारी अधिकारी शहाबाज शेख. विशेष म्हणजे या कंपनीत दर शनिवारी राष्ट्रगीत घेतलं जातं आणि सामूहिक मीटिंग घेतली जाते. या कंपनी काय करते, लोकांसाठी काय करते किंवा देशासाठी त्यांचे काय भावना आहेत, काय प्रेरणा, कुठनं प्रेरणा घेतली, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत शहाबाज शेख यांच्याकडून. आपल्याला कशी ही प्रेरणा सुचली किंवा आपण कसं हे सुरू केलं? आम्ही मुख्य म्हणजे संरक्षण खात्याला सर्व उत्पादन देश असल्यामुळे देशाच्या अनेक सरकारी अधिकाऱ्यांबरोबर संपर्कात असतो, आणि आमची कंपनी छोटी आहे, साधारण 45 एक लोक आहेत. तर यांचे समस्या काय, यांना कंपनीबद्दल काय वाटतं, देशाबद्दल काय वाटतं, याचा आढावा नेहमी आम्ही घेत असतो. आणि त्याच्यातनं ही कल्पना निर्माण झाली की दर शनिवारी डायरेक्टरपासून तर वर्करपर्यंत, कामगारपर्यंत एक एकत्रित मीटिंग घ्यायची 5 मिनिटाची. आणि त्या मीटिंगमध्ये अनेक तज्ज्ञ लोक आम्ही बोलवतो, कधी पोलीस, कधी डॉक्टर, कधी अगदी आधार कार्डचा उपक्रम असेल तर ते माहिती देणारे लोक आम्ही बोलवतो. अशाच वेळी आम्ही अब्दुल हमीद, ज्यांनी 2 जागतिक विक्रम केले, यांना बोलवलं. आणि आमच्या एका सहकार्याने त्यांना विचारलं की हे करण्यामागे असं का उत्साहित झालं. तर आज प्लेनमधून साधारण 12,000 स्क्वेअर फूटहून उडी मारून जागतिक विक्रम एका लोणावळ्यातल्या माणसाने निर्माण केला, हे आपल्याला फार कमी लोकांना माहीत असेल. पण प्रेरणा काय, हे आम्ही त्यांना विचारलं. तर त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही तिथे गेलो तर आम्हाला राष्ट्रध्वज होता, राष्ट्रगीत म्हणायचं होतं, आणि हे आम्ही देशासाठी करतो, आणि कुठल्याही बाबतीत आपण रिकाम्या हाताने परत जायचं नाही, त्या झेंड्याची शान राखायची आणि हा जागतिक विक्रम करायचाच, या भावनेने आम्ही ते केलं, असं त्यांनी सांगितलं. मग त्या मीटिंगमध्ये माझ्या मनात विचार आला की अरे, आपण राष्ट्रगीत हे आपल्या कंपनीत का सुरू करत नाही. तर त्यावेळेस आमचे डायरेक्टर निलेश वर्तक हेही समोर होते. त्या दिवसापासून आजपर्यंत गेले 6 वर्ष न चुकता दर शनिवारी आमच्याकडे राष्ट्रगीत होतं. मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्याकडे जे 45 लोकांना राष्ट्रगीत हे तोंडपाठ आहे, त्यांचे उच्चार बरे आहेत, आणि देश हा आपला प्राण आहे असं मला वाटतं. तेव्हा राष्ट्रगीत हा आपला श्वास आहे, असं आमच्या सर्वांचं आमच्या कंपनीत हे धोरण आहे. मग तुमची प्रेरणा घेऊन अजून म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये अजून इतर कंपन्यांनी हे चालू केलं आहे का? इंडस्ट्रियल इस्टेटचं मला माहीत नाही, पण आमचे जे वेंडर्स आहेत भोसरीमधले, त्यांनी 1-2 लोकांनी चालू केलं ते. तसंच आमचं मुख्य काम लार्सन अँड ट्युब्रो L&T बरोबर असतं. त्यांचे ऑफिसर जेव्हा जेव्हा शनिवारी इथे असतात ते आमच्यावर राष्ट्रगीतला हजर असतात. अजून समाजासाठी तुम्ही काही उपक्रम राबवलेत का राबवणार आहात काय? मला वाटतं की आपण छोट्या छोट्या उपक्रमातनं मोठा उपक्रम उभा करू शकतो. सर्वसाधारण माणसाची
टेंडन्सी किंवा स्वभाव काय असतं, हे पोलिसांचं काम, हे नगरसेवकांचं काम, हे यांचं काम, पण स्वतःहून पुढाकार घेऊन कामं करणारी लोक फार कमी असतात. तर आम्ही या प्रकल्पात असं लोकांमध्ये रुजवतो की तुम्ही स्वतःसाठी काय करू शकता, देश तुम्हाला काय देतो यापेक्षा तुम्ही देशाला काय देता हे महत्त्वाचं आहे. ही कुठली तरी भावना आम्ही लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो. या अमृत महोत्सवानिमित्त आपण काय संदेश द्याल इतरांना? यावर्षी चांगला प्रकल्प की आपल्याला 3 दिवस मला वाटतं झेंडा लावायची परमिशन दिली. हर घर तिरंगा. ते प्रत्येक नागरिकाने आपल्या देशाचं प्रेम आहे हे व्यक्त करण्याबरोबर जबाबदारी आहे या भावनेतनं आपलं झेंडावंदन करावं सर्वांनी. अनिल नांदवटे, काय सांगाल कंपनीबद्दल? नमस्कार, मी अनिल नांदवटे. गेले 25 वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करत आहोत आणि आमचा जो अनुभव आहे, आम्ही बऱ्याचशा विदेशी कंपन्यांबरोबर टायअप करत असतो. रशियन कंपन्या असतात, इस्रायली कंपन्या असतात. तर आपल्या देशामध्ये जे काही सध्याची रिक्वायरमेंट आहे की आपल्याला या डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये खूप ॲडव्हान्स सिस्टम्स हव्या असतात, तर आपण त्या सिस्टम इम्पोर्ट करतो, त्यांचं ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी करतो. आता रिसेंटली आम्ही K9 वज्रा या LNTचे 100 टँक्स त्यांनी प्रोडक्शन केलेले. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम ही बनवली. अणुबॉम्ब जर फुटला तर त्याच्यानंतर जे काही त्याचं डिटेक्शन करणं, प्रोटेक्शन करणं, ही सिस्टम आम्ही इथं इम्पोर्ट करून त्याच्यावरती आपण R&D करून ती इंडिजिनियसली डेव्हलप केलेली आहे. तर आपल्या देशात सध्या जे हे चाललेलं आहे की मेक इन इंडियाच्या अंडर, तर मेक इन इंडियाच्या अंडर आम्ही खूप त्याच्यामध्ये भर दिलेला आहे आणि सध्या आमच्या कंपनीचं बरंचसं नाव झालेलं आहे या क्षेत्रामध्ये. आणि आत्ताचे जे काही 75 इयर्स आपले कंप्लीट होतात त्याच्याकरता मी सर्व लोकांना शुभेच्छा देतो. शीतल नाईक, इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कार्यरत आहात. गेली किती वर्ष काम करता आपण? सर नमस्कार, माझं नाव शीतल नाईक. मी गेली 10 वर्ष कंपनीमध्ये कार्यरत आहे आणि मी स्टोअर परचेस, इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या सर्व गोष्टी बघते. कंपनीचे काय प्रोडक्शनबद्दल सांगाल का? सर बेसिकली आम्ही डिफेन्ससाठी काम करतो. तर देशाच्या संरक्षण यंत्रणेसाठी काम करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो की सिंहाचा नाही तर एकदम खारीच्या वाट्यात तरी आमचा सहभाग आहे. याचा नक्कीच आम्हाला बरं वाटतं या गोष्टीचं. हा जो कंपनीमध्ये जो उपक्रम, राष्ट्रगीताचा उपक्रम राबवला जातो अनेक वर्ष, त्याबद्दल काय तुमच्या भावना आहेत? सर मला हे खूप आवडतं आणि आवर्जून मी माझ्या मुलांनाही त्या सवयी लावते की राष्ट्रगीत म्हणा. आणि आम्हालाही असं आठवतं की पूर्वी आम्ही राष्ट्रगीत अगदी कॉलेजमध्ये असताना म्हणजे 15 वर्षापूर्वी म्हणलो होतो. पण आता जेव्हा ते म्हणतो तर आपण जे काम करतोय तर अजून ते काम अजून बारकाईने, अजून चांगल्या रीतीने आपल्याला कसं करता येईल हे म्हणजे हे आम्ही बघत असतो नेहमी. आणि जेव्हा जेव्हा राष्ट्रगीत म्हणतो तेव्हा असं वाटतं की आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपण थोडा का होईना हातभार लावतोय संरक्षण यंत्रणेसाठी, तर त्याच्यात आपण जास्त सॅटिस्फाईड, जास्त अजून कसं चांगलं करू शकतो ह्याच्यावर आमचं अजून जास्त भर असतं. नक्कीच राष्ट्रासाठी थोडाफार खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे. थोडक्यात अमिता मोरे, आपण जे आज या कंपनीत आलो आहे ती इंडस्ट्रीज इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतल्या सहकारी अधिकारी अमिता मोरे या ठिकाणी आहेत. तर या जो उपक्रम चालू आहे गेली 6 वर्ष राष्ट्रगीताचा, त्याच्याबद्दल आपल्या काय भावना आहेत, आपण काय सांगा त्याबद्दल? राष्ट्रगीताबद्दल एक सांगेन किंवा मध्ये एक मी वाक्य ऐकलं होतं सुमेधा चिथडे यांचं. त्यांचं असं म्हणणं आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो. मग आपल्याला देशभक्ती आहे की नाही आणि ती राष्ट्रगीतातून व्यक्त होते. तर आपण जेव्हा पण राष्ट्रगीत म्हणतो तर त्याच्यात सगळ्याचा उल्लेख केलेला आहे आणि ते प्रत्येकाने म्हणावं ही मी आवर्जून म्हणजे विनंती करेन. ॲटलिस्ट ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने का होईना. नवाज शेख यांनी जे उपक्रम चालू केला आहे एवढं, त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मला या कंपनीत 1 वर्ष झालं आत्ता पूर्ण. पण 1 वर्ष म्हणजे मला आठवतं मी शनिवारी सुट्टी मारलेली नाही. कारण हे राष्ट्रगीत जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी म्हणजे आवर्जून की नाही या दिवशी आपण उपस्थित राहायलाच हवं. त्यामुळे ही खूप चांगली कल्पना आहे आणि प्रत्येकाने ती राबवावी. थोडक्यात हाच संदेश तुम्ही द्या. हो. नागेश मावकर, काय सांगाल आपण या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या उपक्रमाबद्दल? मोदी साहेबांनी जो संदेश दिलेला आहे हा प्रत्येकाने घरोघरी राबवावा हीच विनंती. आणि कंपनीबाबत बोलायचं म्हणलं तर इथलं मी एक 20 वर्ष अनुभवी व्यक्तिमत्व. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची ही वाटचाल जे आमचे डायरेक्टर साहेब, शिवसाहेब, R&D मॅनेजर यांनी ही राबवून दिलेली एक प्रेरणा आहे. आणि
हा उपक्रम तुम्हाला आनंद वाटतो का? दर शनिवारीचा उपक्रम राबवत होतो. जे शाळेचं जीवन आणि कॉलेजचं जीवन हे फक्त आपण शाळा कॉलेजमध्ये घेतो, पण हे कंपनीमध्ये जे वातावरण आहे तोच अनुभव परत आम्ही इथं अस्मितात आणतोय. हमीद यांनीही यामध्ये सहभाग घेतला. आज आपण ज्यांच्या बरोबर आहेत हे अब्दुल हमीद, हे लोणावळ्यातले गृहस्थ आहेत. यांनी आत्तापर्यंत स्क्युबा डायव्हिंग आणि स्काय डायव्हिंगमध्ये जागतिक विक्रम केलेले आहेत, जागतिक विक्रमाची नोंद केलेली आहे. आणि हे दोन्ही विक्रम करताना त्यांनी राष्ट्रगीत आणि स्फूर्ती घेऊन हे दोन्ही विक्रम केलेले आहेत. त्यांचा काय अनुभव होता हा अपन पाना आहोत. अब्दुल हमीद, क्या कहेंगे इस दोनों जो आपने रिकॉर्ड किए उसके बारे में? कैसे स्फूर्ति मिली, कैसी प्रेरणा मिली आपको? दोनों जब भी जागृति का हमने विक्रम किया है, इसके पहले हमने दोनों जगह पे हमने नेशनल एंथम किए थे, राष्ट्रीय ध्वजारोहण किए थे. दूसरा जब भी हमने थाईलैंड में जब भी स्कूबा डाइविंग में गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड के लिए गए थे, तो पहले रिहर्सल में हमारा मतलब लोग डिस्क्वालीफाई हो गए थे, तो हमारा मोरल बहुत कम हो गया था उस दिन. हालांकि गिनीज ने हमको बोला था कि आप लोग मतलब गिनीज नहीं कर सकते, क्योंकि हमारा 202 लोग थे. पहले का रिकॉर्ड 173 का था, उसमें 20 लोग डिस्क्वालीफाई हो गए थे. हमारा नंबर आ गया था 182 रिमेनिंग नंबर. तो 182 के साथ में हम लोग ये करना बहुत मुश्किल था. तो अगले दिन हमारे पास बहुत बड़ा इंडियन फ्लैग था, बहुत बड़ा था. और उस फ्लैग के साथ में हमने मिल के वहाँ पे हमने समुद्र तट में हमने ध्वजावंदन किए और राष्ट्रगीत गाए. इसमें ये करने से हमारे अंदर एक नया स्फूर्ति आया. हम लोग फिर से रिबाउंस हो गए वहाँ से, मतलब देश के लिए आज कुछ ना कुछ करेंगे. ये रिबाउंस के इस मनोस्थिति के साथ में हमने सेकेंड टाइम हमने उसको अटेम्प्ट किया. तो उस सेकेंड टाइम में हमने 182 के साथ में हमने दूसरा वर्ल्ड रिकॉर्ड गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनाए. तो ये जो राष्ट्र गीत है, ये नेशनल एंथम जो है, ये हमको बहुत ही मतलब स्फूर्ति देता है. और ये बात हमने मतलब कि लोगों के सामने जब प्रेजेंटेशन दिए हैं कंपनी में, इंडस्ट्रीज प्राइवेट लिमिटेड कंपनी में हमने जब प्रेजेंटेशन दिए थे, तो उन्होंने इससे प्रेरणा लेके उनकी कंपनी में उस दिन से मतलब पिछले 6 साल से अपने कंपनी में वीकली मीटिंग में वो लोग नेशनल एंथम बोलते हैं. ये एक बहुत बड़ा मतलब एक अचीवमेंट है. ये तो मैं तो ये बोलता हूँ, ये मेरे लिए ये गिनेस भी बढ़ कर है, बहुत बड़ा अचीवमेंट है. तो मैं लोगों को इस माध्यम से ये बोलना चाहता हूँ कि राष्ट्रगीत जो है हर जगह थोड़ा सा मतलब चालू करने से, अपने मीटिंग में जो गैदरिंग में चालू करने से लोग उसमें से स्फूर्ति लेते हैं और उसमें से प्रेरणा लेते हैं. और ये हम जैसे कि हम लोग अभी 75वां अमृत महोत्सव मना रहे हैं, उसके साथ में ये एक अच्छा सा एक मैसेज है लोगों के लिए कि आप लोग इससे राष्ट्रगान के मतलब शुरुआत कीजिए अपने, और लोगों को इसमें स्फूर्ति लेना चाहिए और उसमें से प्रेरणा लेना चाहिए. मैं ये बोलते हुए मैं पूरे हिंदुस्तानियों को मैं यहाँ से मतलब 15 अगस्त का शुभकामनाएं मैं देता हूँ. जरूर जी, जरूर अब्दुल जी, ये प्रेरणा जरूर लेंगे, आप सब लोग लेंगे. आप जो ये दोनों अपने जो रिकॉर्ड करते हो, तो आपने जो राष्ट्रगीत से स्फूर्ति ली और वो रिकॉर्ड सक्सेसफुल हो गए, तो ये प्रेरणा सभी लेके आप कोई भी अच्छा काम करने जाएंगे. ही होती नांगरगाव येथील देशप्रेमी कंपनीची सविस्तर बातमी. तर मग पुन्हा भेटू मावळ वार्तामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.